रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा एक प्रश्नच पडतो आणि रोज रोज तेच खाऊन कंटाळा देखील येतो. शिवाय मग एखाद वेळेला डोसा बनवायचा म्हटलं की तो भांड्यांचा पसारा. म्हणूनच ट्राय करा ही डोसाची एक नवीन रेसिपी. थोडीशी सॉफ्ट, थोडीशी क्रिस्पी अशी मस्त ही डोसाची रेसिपी आणि सोबतीला मस्त अशी चटणी. तर चला पटकन 5 मिनिटात बनणाऱ्या डोसाची रेसिपी कशी आहे ती बघूया. होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर इथे घेतलेलं आहे 1.5 कप एवढं तांदळाचं पीठ. आपलं रेग्युलर जे तांदळाचं पीठ घरी असतं तेच मी इथे घेतलेलं आहे. आणि त्यानंतर अर्धा कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे. इथे आता मी कपचं मेजरमेंट घेतलेलं आहे, पण एखादी तुम्ही वाटीचं मेजरमेंट देखील इथे सेट करू शकता, जसं की 1.5 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी रवा. आता इथे एक तुम्हाला सांगते की तांदळाचं पीठ मी खूप दाब देऊन असं ह्या कपमध्ये भरून घेतलेलं नाही आहे. अलगदचं असंच भरून मी यामध्ये घेतलेलं आहे आणि तसंच मेजरमेंट मी इथे तांदळाच्या पिठाचं आणि रव्याचं इथे घेतलेलं आहे. त्यानंतर जवळपास पाऊण चमचा एवढं मी घालते आहे इथे मीठ. एकदा याला सगळं नीट मिक्स करून घेऊया. सगळं नीट असं एकत्र मिक्स करून झालं की यानंतर आता आपण यामध्ये घालून घेऊया पाणी. पाण्याचा मेजरमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे आता मी घालते आहे सुरुवातीला 3 कप एवढं पाणी. आपण कन्सिस्टन्सी बघूया आणि वाटलंच तर वरून परत मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे. आता एकदा नीट पुन्हा एकदा छान असं आपण याला छान असं एकत्र असं मिक्स करून घेऊया. स्मूथ याची अशी छान अशी स्लरी कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे छान अशी. मला इथे बॅटर जे आहे जरासं असं अजून घट्ट असं वाटतं आहे, तर मी पुढे सांगते तुम्हाला की मी वरनं इथे अजून किती पाणी घालते म्हणून. इथे पुन्हा मी 1 कप एवढं असं पाणी घालून घेते आहे आणि नीट एकदा पुन्हा असं मिक्स करून घेते आहे. सगळे जिन्नस अगदी आपल्या हाताखालीच असतात, सहज उपलब्ध असणारे सगळे जिन्नस आहे. म्हणून झटपट एखाद वेळेला नवीन काहीतरी खायचं झालं तर एकदा रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. नीट असं आता मिक्स करून झालं तर हे बेसिक आता आपलं जे आहे ना डोस्याचं बॅटर परफेक्ट असं रेडी आहे. बघा कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे, जशी ह्या डोश्याला पाहिजे तशी. पण आता मी तुम्हाला एक सांगते की माझ्याकडे माझ्या मुलाला असाच प्लेन डोसा आवडत असतो. त्याच्यामुळे आता काय करते आणि यामधलं थोडंसं बॅटर मी त्याच्याकरता म्हणून जवळपास 2 ते 3 डोसांचं बॅटर मी त्याच्याकरता म्हणून ना साईडला काढून ठेवते आहे. कारण की त्याला यामध्ये कुठलाही असा कांदा वगैरे अजिबातही आवडत नाही. यामध्ये वरनं आता पुन्हा कोणते जिन्नस घालायचे आहेत ना मी तुम्हाला सांगते आहे. आता पूर्ण पीठ भिजवायला इथे आपल्याला जवळपास 4 ते 4.25 कप एवढं इथे आपल्याला पाणी असं लागलेलं आहे. यामध्ये आता आपण वरनं टाकणार आहोत जवळपास एक छोटा असा गाजर असा जाडसर असा मी किसून घेतलेला आहे. त्यानंतर भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर, अर्धा असा बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 मिरच्यांचा ठेचा आणि 20 ते 25 असा कढीपत्त्याची पानं अशी बारीक अशी छानशी चिरून घेतलेली आहे. हे सगळे जिन्नस यामध्ये आपण घालून घेऊया. आणि खरंच सांगते की हे सगळे जिन्नस घातल्याशिवाय ना ह्या डोस्याला टेस्ट अजिबातही येत नाही. पण काय करणार ना, लहान मुलांचं वेगळंच काहीतरी असतं की त्याला प्लेन डोसा खायचा होता त्याच्याकरता म्हणून मी त्यात थोडंसं बॅटर वेगळं ठेवलेलं आहे. ते सगळं असं नीट असं मिक्स करून झालं की त्यात आपला डोसाचं बॅटर रेडी झालेलं आहे. पुढे आता आपण चटणीची तयारी करून घेऊया याला सोबतीला खायला म्हणून. आज आपण बघणार आहोत दह्याचा वापर न करता चटणी कशी बनवायची ती म्हणून. तर चला आता आपण चटणी बनवायला घेऊया. एका पातेल्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा एवढं मी तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की यामध्ये पाव कप एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहे. मंद आचेवरती जराशे थोडेसे काळे असे यावर डाग पडेपर्यंत या शेंगदाण्याला आपण भाजून घेऊया. आणि बघा हलके हलके आता याला डाग पडायला सुरुवात झाली आहे. यानंतर आता आपण इथे घालणार आहोत 4 लसूण पाकळ्या आणि पुन्हा अर्धा मिनिट असं आपण याला परतून घेऊया. आणि अर्धा मिनिट जवळपास परत करून झालं की 2 अशा लाल मिरच्या आपण यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा आपण याला नीट असं परत आता करून घेऊया. आता इथे शेंगदाणे वगैरे छान असे आता खरपूस असे छान असे भाजून झाले की यानंतर आपण इथे टाकणार आहोत आता पाव कप एवढ्या डाळ्या. डाळ्याला जास्त भाजायची गरज नसते म्हणून मी पहिले असे शेंगदाणे छान असे ना भाजून घेतले आहेत. आता फक्त जवळपास 10 ते पाऊण मिनिटं आता आपण सगळे जिन्नस नीट असं भाजून घेऊया. आणि त्यानंतर इथे आता मी गॅस करणार आहे बंद. आणि गॅस बंद करून झाल्यानंतर हे सगळे जिन्नस आपण थंड होऊ देऊया. आणि त्यानंतर मी हे मिक्सरच्या भांड्याला आता काढून घेणार आहे. सगळे जिन्नस इथे नीट असे थंड झालेले आहेत आणि मग इथे आता टाकते आहे मी आता थोडीशी अशी चिंच आणि चवीपुरती एवढं मीठ. आणि आता आपल्याला कितपत पातळ ही आता चटणी पाहिजे आहे त्याप्रमाणे यामध्ये आता पाणी टाकून ही चटणी आपण नीट अशी ना वाटून घेऊया. मला किती पाणी लागलेलं आहे टोटल हे तुम्हाला सांगते मी. इथे आता मी चटणी अशी छान अशी फाईन अशी वाटून घेतलेली आहे. जवळपास पाऊण ते 1 कप एवढं मला पाणी लागलेलं आहे चटणी वाटायला म्हणून.
इथे चटणीला तडका द्यायला म्हणून एका पॅनमध्ये जवळपास 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल नीट तापलं की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं ते घालून घेतलेलं आहे. सगळं असं नीट असं तडतडलं की 2 अशा सुक्या अशा मिरच्या घालून घेते आहे आणि 5 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा एवढा हिंग. इथे आता गॅस मी बंद केलेला आहे. सगळं नीट मिक्स करून झालं की चटणीला आपण आता फोडणी देऊन दिलेली आहे. आता पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. इथे आता रेडी झालेली आहे डोश्यासोबत सर्व करायला आपली चटणी. आता एकदा आपण जे आपलं डोसाचं जे बॅटर होतं नीट एकदा असं मिक्स करून घेऊया. प्रत्येक वेळेला डोसा टाकताना ना हे बॅटर नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकीकडे मी तवा जो आहे ना गरम करायला असा ठेवलेला आहे हाय फ्लेमवरती. इथे तवा असा नीट असा गरम करून झाला की अर्धा चमचावरनं असं तेल टाकून घ्यायचं आणि टिश्यू पेपरने तवा जो आहे ना असा पुसून घ्यायचा. म्हणजे काय होतं ना की डोसा अजिबातही चिकटून पडत नाही तव्याला. आणि एका भांड्यामध्ये भरून हे मी मिश्रण घेतलेलं आहे आणि आता इथे थोडं थोडं करून आपल्याला हे मिश्रण जे आहे ना असं पसरवून घ्यायचं आहे. एक टीप यामध्ये लक्षात असू द्या की हा डोसा पसरवताना ना तवा जो आहे नीट असा छान असा ना तापला गेलेला असायला पाहिजे. आणि आता बॅटर असं पसरून झालं की चमचाभर असं तेल मी साईडने असं टाकून घेतलेलं आहे आणि एक साईडने आपण आता डोसा नीट असा होऊन देऊया. डोसा जसा जसा शिजत येईल ना तसं तसं याला छान अशी जाळी यायला लागते. आता थोडासा साईडने असा खालनं असा झाला आता की डोसा इथे आता पलटून घेऊया आणि खालनं देखील आपण डोसा जो आहे ना नीट असा क्रिस्पी करून घेऊया. आता तुम्हाला कितपत हा क्रिस्पी असा डोसा पाहिजे तुमची आवड आहे. कोणाला सॉफ्ट असा थोडासा डोसा आवडतो तो कोणाला खूप असा क्रिस्पी. तर आपल्या आवडीप्रमाणे हा तुम्ही आता असा करून घ्यायचा आहे. पुन्हा एक असा डोसा टाकून दाखवते आहे तुम्हाला. बघा जितका छान असा तवा गरम राहिला ना तितकी याला ना अशी लगेच जाळी सुद्धा अशी ना यायला सुरुवात होते. इथे आपल्याला ऑलमोस्ट डोसा शिजवायला हार्डली 5 ते 7 मिनिटे एवढेसे लागतात. मग काय होतो ना झटपट. अगदी असा हा मस्त असा क्रिस्पी आणि थोडासा सॉफ्ट असा हा डोसा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करायला आहे आणि जास्तीत जास्त शेअर देखील. इथे आता डोसा आपला सर्व झालेला आहे आणि सोबतीला चटणी देखील. मस्त असा काहीतरी नवीन खायची इच्छा असेल तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी एक बाईट घेऊन तुम्हाला सांगते याची टेस्ट. मस्त अशी टेस्ट याची झालेली आहे. मग काय पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.